नमस्कार. आजचा आपला विषय असा आहे की घरोघरी जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम समजून घेतले जात आहेत तर त्यावेळेस एक लक्षात आलं प्रकर्षाने, ती म्हणजे आपण आपल्या शरीराची कितपत काळजी घेतो आहे. कोविडमध्ये आपल्या सर्वांना हे प्रकर्षाने जाणवलं की आपण आपल्या शरीरासाठी जरा लक्ष दिलं पाहिजे, थोडीशी काळजी घेतलीच पाहिजे. आपल्याला जो ऑक्सिजन हवेमध्ये सहज उपलब्ध होत होता, तोच ऑक्सिजन विकत घेण्यासाठी कोविडमध्ये आपण रांगेत उभे होतो. आपल्याला सिलेंडर्स मिळत नव्हते. आणि मग आपण यातनं काय बरं शिकलो? असं वाटत नाही का आपण पुन्हा कुठेतरी निष्काळजीपणाने वागत आहोत? बस हे जरा जाणवलं आणि म्हणूनच त्यासाठीचा आजचा हा एक व्हिडिओ. कसं आहे, माझ्या आजूबाजूला जी मंडळी राहतात, काही शेजारी आहेत आणि काही ओळखीचे मित्रमैत्रिणी आहेत, प्रकर्षाने घरामध्येच कौटुंबिक वातावरणात जेव्हा बघितलं तर कॅन्सर हा रोग प्रकर्षाने भारतामध्ये फोफावत चाललेला आहे. मग कॅन्सर सारखा आजार जेव्हा प्रकर्षाने आपली हिंमत दाखवू बघतोय, अशा वेळेला आपलं काय काम आहे? आपण आपल्या शरीराला जपायला नको? थोडासा अभ्यास केला, कॅन्सर का होतो आणि तो होऊ नये याच्यासाठी आपण एक मनुष्य म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, हे जरा कर्तव्य वाटलं आणि त्या कर्तव्यापायीच आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करते आहे. फक्त कॅन्सरच नव्हे, आपल्या लाईफस्टाईलमुळे डायबेटीज, BP हे एक लाईफस्टाईल असलेले आजार. लाईफस्टाईल यासाठी म्हणते आहे की भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी आपण खाली बसून चौरंगा पाटावर जेवण करत होतो, मांडी घालून खाली बसत होतो. आज आपली ती जागा डायनिंग टेबलने घेतलेली आहे. पूर्वी आपण खाली बसून फरशी पुसत होतो, आज आपण मॉपरचा वापर करतो आहोत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्या आयुष्याशी खूप निगडीत आहेत आणि ते कुठेतरी चुकतं आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी असं मुळीच म्हणणार नाही की खाली बसूनच जेवण करा, कारण गुडघेदुखी आहे. परत आणखी इंडियन पॉटी स्टाईल होती, त्याची जागा आता कमोडने घेतलेली आहे. असंही म्हणता येणार नाही की तुम्ही तुमचं टॉयलेट चेंज करा. मग काय करू शकतो? जे करू शकतो त्या गोष्टींवर आजचा छोटासा प्रयत्न आहे. बघूया काय करू शकतो. मित्रहो, आज आपण काही अशा गोष्टी बघणार आहोत, सोप्या सोप्या आहेत, आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. आपल्या शरीरामध्ये 70 ते 72% पाणी आहे हे आपल्याला माहीत आहे. खूप लहानपणी आपण 3री-4थीत असताना हे शिक्षण घेतलेलं आहे. एव्हाना आपण मोठे झालो आणि आपल्याला आज तेही माहीत आहे की आपल्या शरीरात खूप सारं पाणी आहे. ह्या पाण्याला आपण किती काळजीपूर्वक पितो आहोत? बरं, हे पाणी बसून पिलं पाहिजे, उभं राहून प्यायचं नसतं, हे तरी आपल्याला माहीत आहे. आपण पाळतो का हो? छोटीशी गोष्ट आहे, पण थोडंसं लक्ष दिलं तर बसूनही पाणी पिताच येतं ना. चला मग त्याच्याही पुढे जाऊन आपण पाणी जर प्यायचं आहे तर ते कसं पिलं पाहिजे याकडे जरा लक्ष देऊया. आपल्याकडे नदीमधलं पाणी, पूर्वी प्रवाही पाणी जे होतं त्याला लाईव्ह वॉटर असं म्हटलं जायचं. लाईव्ह वॉटर म्हणजे जिवंत पाणी. जिवंत पाणी जिवंत माणसाचं लक्षणच असतं ना. हातपाय हलत असतात, श्वास चालू असतो, तसं पाण्यामध्येही असतं बरं का, जिवंत आणि मृत पाणी. मग जिवंत पाणी जे असतं आपल्याकडे जर माहीत असेल तर अमिताभ बच्चन, मोठे मोठे सेलिब्रिटी, अमिताभ बच्चन यांचं नाव यासाठी घेतलं कारण त्यांना कुठेतरी मी खूप सिनेसृष्टीतला आयडॉल असं समजते. मग ही माणसं जेव्हा खूप छान आयुष्य जगतात, त्यांची मेमरी चांगली राहते, त्यांचं आरोग्य सुदृढ आहे, त्यांची स्किन चांगली राहते, हेअर्स चांगले राहतात आणि आरोग्यही चांगलं राहतं. मोठे मोठे आजार जेव्हा त्यांना शिवत नाही आहेत, मी असं म्हणणार नाही की ते आजारी पडत नाही, परंतु त्यांच्या शरीरातल्या पाण्याची काळजी ते लोक घेतात. मग हे पाणी कुठून येतं हेही आपल्याला जरा अभ्यास केला तर कळेल की ते लोक गंगेचं, जे नॉर्थ इंडियामध्ये आपलं हिमालयातलं पवित्र गंगेचं पाणी आहे, हे
थोडंसं पाणी 150-200 रुपयाला मिळतं. आपण 1 लिटरची बाटली बिसलरीची 10 रुपयाला घेतो, 20 रुपयाला घेतो. पण ते एवढंसं पाणी 150-200 रुपयाचं ही लोकं पितात आणि मग त्यांचंही आयुष्य छान राहतं. मग आपण सामान्य जनता आहोत आणि असं छानसं पाणी आपण का पिऊ नये? तेच पाणी जे जिवंत आहे ते पिलं पाहिजे, त्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राहतं. आणि मग हे जिवंत पाणी म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जे नळाचं पाणी येतं ते जिवंत नसतं का? कारण एक सोपासा प्रयत्न आहे बघा, लक्षात येत आहे का? गंगेचं पाणी हे फिल्ट्रेशन टँक्समध्ये जातं. युटिलाइज्ड पाणी असतं तेही फिल्ट्रेशन टँक्समध्ये जातं. फिल्ट्रेशन टँकमध्ये ते खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसेसमधून फिल्टर होतं. फिल्टर झालेलं ते पाणी मोठ्या मोठ्या पाईप्समधून आपल्या सोसायटीपर्यंत, आपल्या बंगलोपर्यंत पोहोचतं. मग ते छोट्या छोट्या पाईप्समधून आपल्या घरात येतं. मग घरामध्ये आपले नळ असतात, त्या नळामधून ते पाणी फिल्टरमध्ये जातं, बादल्यांमध्ये जातं. तिथे आपण ते साठवून ठेवतो आणि मग हे थोडं थोडं करत पाणी आपण रोजच्या रोज वापरत असतो. एकंदरीतच काय हे वाहतं पाणी असतं का? नाही, तर हे स्टोअर केलेलं पाणी असतं, ज्याला आपण मृत डेड वॉटर असं म्हणू शकतो. जिवंत पाण्याचं खूप छान उदाहरण जर बघायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे जे आयन्स आहेत, हायड्रोजनचे आयन्स आणि ऑक्सिजनचे आयन्स हे वेगवेगळे झालेले पाहिजेत. जेव्हा ते वेगवेगळे क्लस्टर्स फॉर्म करतात त्यावेळेला ते पाणी हे जिवंत असतं. आणि जेव्हा ते वाहतं नसतं त्यावेळेस ते डेड वॉटर म्हटलं जातं. मग त्याच्यात H2O नसतो का? H2Oच असतं पाणी, पण त्याचे आयन्स जे फॉर्म व्हायला पाहिजे ते आयन्स फॉर्म होत नाहीत. ते मॉलिक्यूल फॉर्ममध्ये असतात आणि म्हणूनच त्याला डेड वॉटर किंवा लाईफ नसलेलं, जिवंत नसलेलं पाणी असं म्हटलं जातं. मग हे पाणी जर आपल्याला प्यायचं असेल, वेगवेगळ्या आजारांपासून जर आपल्याला लांब राहायचं असेल, तर हे जिवंत पाणी आपण कसं पिऊ शकतो ते बघूया. जिवंत पाणी पिण्यासाठी बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातला एक भाग सांगते की छोट्या छोट्या काकडीचे तुकडे, आल्याचे तुकडे आपण पाण्यामध्ये टाकले की ते पाणी अल्कलाईन वॉटर किंवा बेसिक काय म्हणतो त्याला, ॲसिडिक नसलेलं पाणी असं तयार होतं, है ना. पण रोजच्या रोज एकेका ग्लासमध्ये आपण किती काकड्या आणि किती आल्याचे तुकडे टाकून ठेवणार आहोत? प्रत्येक वेळेला ते शक्य आहे का? बरं, त्याही नंतर दुसरा एक पाईप बघितला मी मार्केटमध्ये की ज्याच्यामधून तुम्ही पाणी टाकलं की ते व्हरायटी ऑफ मॅग्नेट्समधनं त्याचे लेयर्स आहेत, त्या लेयर्समधून ते पाणी फिल्टर होतं आणि खाली तुम्ही एका ग्लासमध्ये ते आणू शकता. त्याचीही कॉस्ट भरमसाठ आहे, तेही सोपं नाही आहे. पण तुम्ही असे किती ग्लास स्वतःच्या हाताने फिल्टर करणार आहात? म्हणूनच मार्केटमध्ये एक जो प्रॉडक्ट आहे तो मला आवडला आणि त्याचं नाव आहे केंगेन वॉटर. ते केंगेन वॉटरचा जरा एक्सपेरिमेंट केला आणि ते जरा लक्षातच आलं आणि प्रकर्षाने तुम्हाला सांगावंसं वाटलं. कारण भारतीय संस्कृतीचा, मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे भाऊ बांधव आहेत असं जेव्हा म्हणते ना, तर त्यावेळेला त्याची प्रकर्षाने जाणीव होते की जसं मी माझ्या घरातल्या लोकांचं आरोग्य जपते तसंच माझ्या समाजाचंही आरोग्य तितकं चांगलं असावं असं मला वाटतं. म्हणूनच हा एक अट्टाहस आहे, हा एक प्रयत्न आहे. जे ॲसिडिक वॉटर आपल्या शरीरासाठी घातक असतं, खूप सहजरित्या आपण बिसलरीच्या बाटल्या, बेलीच्या बाटल्या किंवा लोकलमध्येही प्रवास करत असताना व्हरायटी ऑफ वॉटर, कितीतरी प्रकारचं पाणी आपल्याला विकत मिळतं प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये. हे पाणी किती ॲसिडिक असतं तुम्हाला माहिती आहे? हे खूप सारं ॲसिड असलेलं पाणी आहे. मग ते कसं असतं जरा दाखवू तुम्हाला. बघा, छोट्या गोष्टी आहेत. आता या ठिकाणी मी काही ग्लासेस ठेवलेले आहेत, ट्रान्सपरंट ग्लासेस आहेत. माझ्याच घरामध्ये नळाचं पाणी येतं. आता ते नळाचं जे पाणी आहे ना, ते काही ग्लासेसमध्ये मी ठेवलेलं आहे. हे केंगेन फिल्टरचं पाणी आहे, ज्याला मायक्रो क्लस्टर किंवा जिवंत पाणी असं म्हटलं जातं. आयन्स ज्याच्यामध्ये सेपरेट आहेत ते पाणी मी यामध्ये ठेवलेलं आहे.
आणि छोट्या छोट्या एक्सपेरिमेंटसाठी ही बाटली आहे. त्यानंतर खूप साऱ्या लोकांना कोल्ड्रिंक्स आवडतं. उन्हाळा आला की कोल्ड्रिंकच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरल्या जातात. असे छोटे छोटे काही गोष्टी आहेत. जिरं ठेवलेलं आहे मी. आपण जिऱ्याची फोडणी रोजच घालतो. थोड्या थोड्या गोष्टी ज्या असतात त्या कशा पद्धतीने आपण बघितल्या पाहिजे. तर बघा, हे पाणी माझ्या घरातलं आणि हे पाणी केंगेन वॉटरचं. माझ्या हातामध्ये जरा कॅमेरा डाऊन करते. हां, या ठिकाणी नाही सेट होते. ओके, या ठिकाणी बघा माझ्या हातात हे जे आहे ना, याला फिनॉल्फ्थालीन म्हणतात. हे इंडिकेटर आहे. इंडिकेटर याच्यासाठी की ॲसिडिक वॉटर कोणतं आहे आणि बेसिक वॉटर कोणतं आहे. म्हणजे काय, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणजे आपल्या घरामध्ये जे असतं ना, ते कसं पाणी असतं. आता बघा, हे घरातलं पाणी, याच्यात 2 थेंब टाकले आणि याच्यामध्ये 2 थेंब टाकले. पाणीच आहे आणि दोघांमध्ये सेमच लिक्विड टाकलेलं आहे. पण याचा रंग बघा, कारण याच्यामध्ये आयन्स वेगवेगळे होते आणि याच्यामध्ये आयन्स वेगवेगळे नव्हते. कशाला मिक्स करू, हे बघा झालं पूर्ण पिंक. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी यामध्ये. आता अँटीऑक्सिडंट काय आहे काय नाही याचा ना खूप सारा सायन्सचा अभ्यास आहे. एवढं सगळं सांगायला बेटर वे, तुम्ही जर अभ्यास केला, गुगलवर सर्च केलं तर कळेल तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यात त्याचा काय फायदा असतो. दुसरं एक दाखवतो. हे आहे परत माझ्या घरातलं नळाचं पाणी आणि हे आहे केंगेन फिल्टरचं पाणी. याच्यामध्ये मी, हे बघा, ही कोल्ड्रिंक आहे स्प्राईट, ठीक आहे, हे टाकते. ॲसिडिक किती आहे. कोल्ड्रिंक हे खूप ॲसिडिक असतं, हे आपल्याला माहीत आहे. पण आपली मुलं आणि आपल्या घरातली मंडळी ही खूप सर्रासपणे कोल्ड्रिंक पितात. बघा, पीएच टाकायला पाहिजे. पीएच ठीक आहे. दोन्ही ठिकाणी, दोन्ही ग्लासेसमध्ये मी हे स्प्राईट टाकलेलं आहे. यामध्ये मी पीएच इंडिकेटर आहे माझ्याकडे, ते टाकते आहे. पीएच म्हणजे काय माहिती आहे ना, ॲसिड असेल तर त्याचा रंग लाल होतो आणि जर बेसिक असेल, बेसिक म्हणजे काय, अल्कलाईन वॉटर, ठीक आहे, ते असेल तर त्याच्यात हे म्हणजे हे अल्कलाईन करण्यासाठी. ओके, दोन्ही गोष्टींमध्ये मी पीएच इंडिकेटर टाकलेलं आहे. पाणी आहे आणि आता पुन्हा मी यामध्ये हे केंगेनचं पाणी टाकते आहे. काय होतं बघा, पाणी पिलं आणि कलर याचा फेड झाला. म्हणजे थोडक्यात काय, बरं, हे पाणी जर थोडंसं अजून मी वाढवलं असतं ना तर ह्याचा कलर जो आहे हा पूर्णपणे फेड झाला असता. जरा जवळून दाखवते. हे जरा डार्क कलरचं येलोइश वॉटर दिसतं आहे आणि हे थोडंसं फेंट झालं आहे, थोडंसं नॉर्मलाइज वॉटर. येतं आहे लक्षात. हा फरक पडतो जर आपण अल्कलाईन वॉटर पिलं तर. आता हे मायक्रोक्लस्टर दाखवायला. हे जिरा आहे. दोघ्याचं जिरं. एक मिनटं. जिऱ्याचा कलर लगेच ऑब्झर्व होईल. हे बघा, यामध्ये हे घरचं आहे आणि हे पाणी केंगेन फिल्टरचं आहे. याच्यामध्ये मी थोडं थोडं जिरं टाकते. टाका बस, ठीक आहे. हे थोडंसं मिक्स करते
सगळं तुमच्या समोर करते आहे बघा. याला वेळ लागेल, याला ही मेजर. हे बघा, जरासा रंग दिसतोय, हे बाजूला ठेवते म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला क्लिअर. सी, हे जरा तेच जिरं आणि तेच पाणी, पण या ठिकाणी थोडासा जिऱ्याचा कलर हा पाण्यात उतरलेला आहे. म्हणजे काय की आपण जे पण काही खातो ना, या ठिकाणी बघा लगेच कंपॅरिझन होत आहे. हे केंगेन फिल्टरचं पाणी आहे आणि हे नॉर्मल टॅप वॉटर आहे. ठीक आहे, आपण जे पण काही खातो ना, तर ते आपल्या शरीराला लागलं पाहिजे की नाही. मग त्याच्यासाठी पाण्याचा हा रोल आहे. जिरं असेल, भाजी असेल, पोळी असेल, आपलं काहीही जेवण असेल तर ते आपल्या शरीराला लागलंही पाहिजे, ते पटकन ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. आणि ज्या गोष्टी शरीरासाठी घातक आहेत त्यासुद्धा शरीराच्या बाहेर सहजरित्या निघून गेल्या पाहिजेत ना. असं म्हटलेलं आहे कॅन्सर डेव्हलप होतो त्याला ॲसिडिक प्रवृत्ती जी आहे ती कारणीभूत आहे. मग ॲसिड जर आपल्या शरीरात आहे, युरिक ॲसिडचाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, तर या ठिकाणी ॲसिड आपल्या शरीरात असेल तर ते शरीरासाठी घातक असतं. आणि आपल्या शरीरामध्ये जर हे मायक्रो क्लस्टर असलेलं पाणी पिलं गेलं तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी जेवढं जास्त मायक्रो क्लस्टर असलेलं पाणी आपल्याला पिता येईल, मायक्रो क्लस्टर म्हणजे जिवंत पाणी, लाईफ पाणी, मी पुन्हा सांगते, आयोनाइज्ड वॉटर, ज्याच्यामध्ये H2O जरी आहे तरीसुद्धा H आयन्स वेगळे आहेत, O आयन्स वेगळे आहेत. ऑक्सिजनचे आयन्स वेगळे पडत आहेत आणि हायड्रोजनचे आयन्स वेगळे तयार होत आहेत. असं हे आयोनाइज्ड वॉटर जेवढं आपण जास्त पिणार तेवढे आपल्या शरीराला आजार कमी होणार. कॅन्सरच्या पेशीसुद्धा या पाण्याने निघून जातात. कॅन्सर हे असाच रोग आहे जो ॲसिडिक प्रवृत्तीमुळे निर्माण होतो, तयार होतो. मग हा कॅन्सर जर पहिल्या स्टेजमध्ये असेल, दुसऱ्या स्टेजमध्ये असेल आणि आपल्या किचनमध्ये जर हे केंगेनचं फिल्टर असेल किंवा असं मायक्रो क्लस्टरचं पाणी जर आपण पित असू तर काय वाटतं, हा कॅन्सर आपल्याला होईल? शक्यच नाही. तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये सर्वांनी आरोग्य संपन्न राहावं, कोणालाही कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये ही एकच इच्छा असल्या कारणाने आज तुमच्याशी हा संवाद साधला. बघा जमतंय का? तुम्हाला जर हे केंगेन फिल्टर कुठे मिळेल, कसं मिळेल, आम्ही तिथपर्यंत कसं पोहोचू किंवा आमच्यापर्यंत ते कसं पोहोचेल, असा जर काही प्रश्न असेल ना तर मी खाली नंबर देते आहे, लिंक देते आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं तुम्ही कॉल केल्यानंतर ती आमची जबाबदारी असेल. मी तुम्हाला एक लाईन ऑफ ॲक्शन नक्की देईन ज्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाचं आरोग्य तुम्ही जपू शकाल. जर अजूनही सांगते, तुमच्या घरात जर कुणीही असे पेशंट्स असतील ना तर पहिली स्टेप ही घ्या की हे केंगेनचं पाणी प्यायला सुरुवात करा. ते फिल्टर आपल्या किचनमध्ये बसवा. थोडं महाग आहे, हरकत नाही, पण जर आपण दवाखान्यात गेलो तर दवाखान्यातल्या डॉक्टरांना म्हणतो का हो की आपण आपलं बिल कमी करता का, किंवा तिथे पैसे खर्च करायला आपण विचार मागे पुढे तरी करतो का? पैसे भरतोच ना. मग जर आपल्याला दवाखान्याची बिलं भरण्यापेक्षा दवाखान्यात जायची वेळच येणार नाही, दवाखान्याची पायरीच चढायची नसेल तर आधी हे फिल्टर परचेस करा, हरकत नाही. ह्याची किंमत काय आहे या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, मान्य आहे, पण जर कंपॅरिझन केलं ना तर हॉस्पिटलची बिलं, औषधांची बिलं याच्यापेक्षा हे फिल्टर घेतलेलं केव्हाही चांगलं. बस आज एवढंच सांगते आणि या ठिकाणी इथेच थांबते. खाली दिलेली लिंक आहे, नंबर आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि आवर्जून आपल्या कुटुंबाचं आरोग्य आधी ताब्यात घ्या. आधी खात्री करा की मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य जबाबदारीने पार पाडतो आहे का, जबाबदारी त्या आरोग्याची घेतो आहे का किंवा घेते आहे का. बस याचं उत्तर तुम्हाला त्या मायक्रो क्लस्टरच्या पाण्यामध्ये मिळेल. ज्या ठिकाणाहून तुम्हाला जसं जसं जमेल त्या ठिकाणी एक लक्षात घ्या की हे पाणी फार आवश्यक आहे. पाणी म्हणजे जीवन आहे, जीवन म्हणजे पाणी आहे. म्हणून जीवन जगायचंच आहे तर ते चांगलं का जगू नये. खूप
छानपैकी आरोग्य संपन्न का राहू नये. धन्यवाद. इथे दाखवायचं